तर जनगणनेमधील फरक काय असतो तर पहिली असते सामान्य जनगणना, दुसरी आहे जातनिहाय जनगणना। सामान्य जनगणनेमध्ये वय, लिंग, धर्म, भाषा आणि शिक्षणावरती भर दिला जातो, तर जातनिहाय जनगणनेमध्ये वय, लिंग, धर्म, भाषा, शिक्षणासह जात आणि उपजातींची माहिती त्या ठिकाणी नोंदवली जात असते। दुसरा महत्त्वाचा फरक सामान्य जनगणनेमध्ये एकूण लोकसंख्येचा आढावा घेतला जातो। जातनिहाय जनगणनेमध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये सन 1931 मध्ये ती सर्वात आधी करण्यात आलेली होती। जातनिहाय जनगणना 1931 साली झाली। त्यानंतर सामान्य जनगणना दर 10 वर्षांनी केली जाते। 1931 नंतर जातनिहाय जनगणना झालेली नाही, त्यामुळे 2027 मध्ये होणारी जातनिहाय जनगणना ही देशासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।